नाही. पहिली बैठक आहे 2022-23 वेगळं होतं, एक इकडं होतं, एक इकडं होतं. आता आपण सरकेती एका राहिलीत आलो. 2024 वेगळं आहे आपल्या दृष्टीने. कुणाला मोदीजींना मोठं झालेलं पाहायचंय, कुणाला अजितदादाला मोठं झालेलं पाहायचंय, कुणाला एकनाथ शिंदेजींचं स्वप्न पूर्ण करायचंय, कुणाला आठवलेचे करायचंय. वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे चेले या ठिकाणी आपण त्यांचे आलेलो आहोत. आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक वेगळं पण आपण जे पाहतोय 2014 पासून या देशामध्ये, ते आपल्याला असंच. आणि म्हणतात ना, संक्रांत कशाचं द्योतक आहे. आता उत्तरायण सुरू झालं. एक एक कणानं हा एक एक दिवस वाढतो आपला. तसा आपल्याला 300 वरून 400 वरती जायचंय. त्याची ही आजची सुरुवात आहे. संक्रांत म्हटलं की आता तुमच्या समोर प्रश्न असेल, वाण द्यायचं. आता वाण आपल्या पुढात काय येऊन पडते, धनुष्य येते का कमळ येते का काय घड्याळ येते, काही ठाऊक नाही. पण द्यायचंय आपल्याला. आपली जी मंडळी आपल्याला सांगेल ते आपल्याला करायचंय. आणि मित्रो, तसं तर 2023 माझ्यासाठी जरा खराबच होतं. मला कडू वाडकत तोडायची सवयच आहे. सांगितलंय पाहिजे, नाही सांगावं तर मग मागचेच अनुभव येतील. आता तुम्ही सगळ्या मंडळींनी, सगळ्या लोकांनी तुम्ही कष्ट केले. ज्यानं त्यानं आपलं बूथ राखलं, त्याचे शिलेदार खालचे बसलेले तुम्ही सगळे आहात, वरचं एकही कोणी नाही. पण थोडंसं 21-22 ची पुनरावृत्ती होऊ नये असं आम्हाला वाटतंय. काही चांगले, काही गोड, काही कडू अनुभव पाठीशी आहेत. पण आता साल बदललं, नेतृत्व बदललं, सगळाच बदल झालाय. मागचं गेलं चुलीत. ते होणार नाही ही अपेक्षा आपण सगळेजण करू. आता मला सांगा, संक्रांत म्हणजे आज भोगी आहे. भोगी म्हणजे काय? 5-7 भाज्या मिळून आपण करतो. तशी ही आपली 15 भाज्याची भोगी आहे. काला. आणि हे काला म्हणजे खूप चांगला असतो. तसं तर आमच्या पहिले भाजपमध्ये आमची भोगी होतीच. आमच्यातही लई भाज्या आहेत. त्याच्यात आता तुम्ही सगळे आले. भोगीला एक वेगळं महत्व आहे. आज त्या भोगीच्या निमित्तानंच ते एक निघाले तिकडं सगळं भारत भ्रमण करायला. निघू द्या, आता त्यानं आजच मुहूर्त साधला आपल्यासारखा. पण काही फरक पडणार बापू येत. आता ते सांगायले यायचं जुनं कलानगर. ते म्हणाले घराणेशाहीवरती घरंदाज माणसानं बोललो पाहिजे. अरे घरंदाज कोणाला म्हणतात? पण घरंदाज म्हणाव कुणाला? ज्यानं लोकांची घरं पाडली त्याला घरंदाज म्हणायचं का?
ज्याने पत्राचाळीत घुसून घरं घेतली त्याला घरंदाज म्हणायचं का? घरंदाज म्हणणार कुणाला आहात तुम्ही? म्हणजे जे ते आपल्या मनानं व्याख्या करायला निघा लागले. पण या देशामध्ये आपल्याला नेतृत्व करायचंय घराणेशाहीचं नाही, तर सामान्य माणसातला माणूस हा उच्च पदावरती गेला पाहिजे. हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे. या देशाचा पंतप्रधान एक चायवाला झाला पाहिजे. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एखादा रिक्षावाला झाला पाहिजे. हे आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी हे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. भले आपले वैचारिक मतभेद काही असतील, वादच नाही, आमच्याकडून काही हरकत नाही. तुम्ही आमच्या मोदी साहेबाला अगोदर बसवा, तुमचा शिंदे साहेब झालाच म्हणून समजा. ते दोघं जण ठरवा अगोदर तिकडे, आम्हाला काही आक्षेप नाही. म्हणून मित्रहो, आपल्याला पण कष्टही तेवढेच घ्यावे लागणार आहे. ही संक्रांत कशावर आली आपल्याला माहित नाही, परंतु मोदीजींचं स्वप्न आणि 400 पार हे केल्याशिवाय आपल्याला आता स्वस्थ बसायचं नाही. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोल, एवढंच या सगळ्याला सांगतो. आणि बाप्पा, मागचा अनुभव येऊ देऊ नका, एवढंच सांगतो. लई बोलायचं होतं, लई हे होतं पोटामध्ये खळखळ, पण काय करा आता, म्हणतील सुरुवातीलाच कडूचं भाडीचं काय बोलायला लागलंय. म्हणून आपलं चला, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. ज्याला कुणाला, कारण 15 पक्ष लाईनीमध्ये आहेत, कोणाची लॉटरी काय लागेल काही सांगता येत नाही. म्हणून अपेक्षा करूयात, आपण सगळे शिलेदार आहोत. आपण आपलं बूथ राखून प्रत्येक बूथावरती आपल्याला 51% वर कसं जाता येईल एवढाच संकल्प करूयात. जय हिंद.